नमस्कार. या स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मग आज आपण हा व्हिडिओ जो बनवत आहोत याचा एक वेगळा उद्देश आहे. बरोबर आहे. आणि उद्देश काय आहे? जी केंद्रप्रमुख परीक्षा आहे, तर त्या परीक्षेला जाताना आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी माहीत पाहिजे. बरोबर आहे. परीक्षेला जाताना आपण काय करायला पाहिजे आणि कोणत्या चुका आपण टाळायला पाहिजे. बरोबर आहे. ते आज आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. काय पाहणार आहे पहा आपण. केंद्रप्रमुख परीक्षा शेवटच्या दिवसासाठी महत्त्वाच्या सूचना. सूचना म्हणजे आपण याचा अर्थ हा नाही की तुम्ही सोबत काय न्यायला पाहिजे आणि काय नाही. सूचना तुम्हाला काही टिप्स बरोबर आहे जे अशा आहेत की जे परीक्षेला शेवटच्या वेळेवर तुम्हाला कामा पडतील. त्या टिप्स आपण आज पाहणार आहे. म्हणजे आपण अशा काही गोष्टी आज चर्चा करणार आहोत की तुम्हाला शेवटच्या दिवशी जाताना त्या माहीत पाहिजे. मग त्या कुठल्या गोष्टी आहे, काय आपण करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे त्याची आज आपण पूर्ण चर्चा करणार आहे. बरोबर आहे. तर आपण व्हिडिओ सुरू करू. केंद्र प्रमुख जी 3 आणि 4 तारखेला जी परीक्षा आहे त्या संबंधित हा आपला व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला निश्चितच मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत किंवा जे कन्फ्युजन आहे ते निश्चितच दूर होईल. बरोबर आहे. मग आता सर्वात पहिले त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे पहा. व्हिडिओमध्ये आपल्याला सर्वात पहिले पाहायचं की आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. या केंद्रप्रमुख परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याचे 2 भाग आहे. हे सगळ्यांना माहित आहे. ते मी रिपीट करत नाही की ते काय आहे. पहिल्या भागामध्ये अभियोग्यता बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? मॅथ्स अँड रिझनिंग बरोबर आहे. हे किती मार्कला आहे? 100 मार्कला आहे. त्याच्यानंतर संबंधित आपले नियम वगैरे हा दुसरा पार्ट आहे. हा किती मार्कला आहे? बरोबर आहे. 100 मार्कला आहे. पहिला पार्ट जो आहे तो 100 मार्कला, दुसरा पार्ट जो आहे तो 100 मार्कसाठी आहे. बऱ्याच लोकांचा फोकस हा अभ्यासक्रमावर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की या पेपरला टोटल गुण किती आहेत? 200. बरोबर आहे. प्रश्न किती आहेत? 200. 200 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे आणि यासाठी जे मिनिट आहेत ते किती आहेत? 120 मिनिट आहेत. किती मिनिट आहेत? 120 मिनिट. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आपल्याला 2 तास त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. आता महत्वाचं एक लक्षात घ्या. टेट परीक्षा जी झाली एप्रिल 2025 मध्ये जी टेट परीक्षा झाली, तर ते टेट परीक्षेचा सिलेबस काय होता? 110 मार्काला अभियोग्यता बरोबर आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग आणि उरलेल्या 90 मार्कासाठी जे आहे इंग्रजी, मराठी आणि बालमानसशास्त्राचा काही भाग त्याच्यामध्ये होता. तर सेम त्या प्रकारचा हा पॅटर्न आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे की मॅथ्स रिझनिंग 100 मार्क्ससाठी आहे. मी तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो जे तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. ज्या ज्या स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा आहेत बरोबर आहे, ज्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग हा 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्कसाठी विचारला जातो. म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्ससाठी विचारला जातो. त्यामध्ये जर की फॅक्टर काही असेल तर ते काय आहे? टाइम मॅनेजमेंट. बरोबर आहे. काय आहे? टाइम मॅनेजमेंट हा सर्वात महत्वाचा. मला असं वाटते की जर पेपर सॉल्व्ह करताना महत्वाचा की फॅक्टर जर काही असेल तो आहे याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट. मग कसं लक्ष द्या. कारण की आपल्याला हे जे 100 प्रश्न आहेत, भाग 2 जो आहे ज्याच्यामधले हे 100 प्रश्न आहेत, या 100 प्रश्नांना आपल्याला लागणारा जो वेळ आहे बरोबर आहे, तो सॉल्व्ह करताना आपल्याला कमी वेळामध्ये ते प्रश्न सॉल्व्ह होतील. जो वेळ लागणार आहे तो वेळ कशाला लागणार आहे? तर तो वेळ लागणार आहे आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंगचे किती प्रश्न आहेत? 100 प्रश्न. मी थोडस बरोबर आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ जर डिटेलमध्ये पाहिला तर मी प्रयत्न करतो की काय त्याच्यामध्ये चुका होतात किंवा आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण पाहत आहोत की काय करायचं आहे. पहिली गोष्ट की मी पहिला प्रश्न विचारतो, आपलं स्वतःचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस केली आहे का? सर्वात महत्वाचा प्रश्न. बरोबर आहे. कारण पेपर आपला ऑनलाईन आहे. तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस केली आहे का? ते याच्यामधला सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. मग आता जर तुम्ही ऑनलाईन प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला समजेल की ज्यावेळेस आपण हा पेपर सॉल्व्ह करतो बरोबर आहे, त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की आपल्याला ऑनलाईन पेपर सॉल्व्ह करताना आपला सराव झालेला असतो. मग हा सराव कुठं कामा येते? हा सराव कामा येतो मॅथ्स आणि रिझनिंगच्या 100 प्रश्नांमध्ये. मॅथ्स आणि रिझनिंगचे जे 100 प्रश्न आहेत हे 100 मिनिटांमध्येही सॉल्व्ह होत नाही जर तुमचा सराव नसेल तर. कारण काय आहे? कारण की याच्यामध्ये 5-5 मार्काचे प्रश्न येतात.
बरोबर आहे. 5 मार्काचा प्रश्न म्हणजे काय, बरोबर आहे, एकदा ते समजून घ्या. मग आता लक्ष द्या. उदाहरणार्थ तुम्हाला इनइक्वेलिटी नावाचं एक प्रकरण आहे, बरोबर आहे. इनइक्वेलिटी नावाचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असे 5 प्रश्न असतात, बरोबर आहे. हा पहिला प्रश्न उदाहरणार्थ ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर ऑर इक्वल टू सी, सी इज ग्रेटर दॅन डी अँड डी इज इक्वल टू ई. बरोबर, हा एक प्रश्न आहे. ए मोठा आहे बी पेक्षा, बी मोठा आहे किंवा बरोबर आहे सी पेक्षा, सी मोठा आहे डी पेक्षा आणि डी बरोबर ई. आता तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारला हा ए आणि बी, बरोबर आहे, असे दोन ऑप्शन तुम्हाला आहे. यावरून तुम्हाला सांगायचं आहे की कोणतं रिलेशन बरोबर आहे. पहिलं तुम्हाला दिलं की ए मोठा आहे ई पेक्षा, बरोबर आहे, आणि दुसरं तुम्हाला दिलं की ई मोठा आहे कोणापेक्षा, ए पेक्षा. मग आता हे कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन दिले. तुम्हाला काय करायचं आहे, याला जर तुम्ही, काही लोक काय करतील की याला डायग्राम काढतील, पहा की हा ए मोठा आहे कोणापेक्षा, बी पेक्षा, बरोबर आहे. नंतर बी मोठा आहे कोणापेक्षा, सी पेक्षा. मग आता बी बरोबरही आहे कोणाच्या, सी पेक्षा. नंतर सी मोठा आहे कोणापेक्षा, डी पेक्षा, आणि डी मोठा आहे कोणापेक्षा, ई पेक्षा, बरोबर आहे. ही डायग्राम जी आपण काढणार आहोत, ही डायग्राम आपल्याला काढायचं काम नाही. फक्त आपल्याला ए पासून ई पर्यंत जाताना आपल्याला काय समजलं की कुठले साईन आहेत, ग्रेटर, ग्रेटर, इक्वल टू, ग्रेटर आणि इक्वल. तर याच्यामध्ये जो रिपीट होते तो कट करत असतात, जो इक्वल आहे तो कट करतात, बरोबर आहे. मग आता आपल्याला समजलं की हा, हे जे आहे ते कट होतील. मग आता एक सिंगल एक डबल, याच्यामध्ये नेहमी रिझल्ट जो असतो तो काय असतो, सिंगल. म्हणजे जो सिंगल आहे तो आपल्याला आपलं उत्तर द्यायचं असते. म्हणजे याचा अर्थ ए मोठा ई पेक्षा हे बरोबर आहे. जर हे समजलं तर याचा अर्थ ई लहान आहे कोणापेक्षा, ए पेक्षा. मग ई मोठा आहे का, ए पेक्षा, नाही. तर दुसरं काय आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला लॉजिकल उत्तर त्या ठिकाणी यायला पाहिजे. मग आता हे किती मार्कला विचारले जाते, 5 मार्कला, बरोबर आहे. मग आता मी फक्त एक उदाहरण घेत आहे की आपल्याला काय पाहायचं आहे, बरोबर आहे. मग या हा इनइक्वेलिटी 5 मार्कला येते. तर याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं असते, लक्ष द्या. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हाही सारखे साईन असतात त्याचा रिझल्ट काय असतो, तोच रिझल्ट, बरोबर आहे. जेव्हाही सारखे साईन पण एक सिंगल एक डबल असतो, याचा रिझल्ट काय असतो, सिंगल, बरोबर आहे. लहान लहान किंवा बरोबर, एक सिंगल एक डबल, रिझल्ट काय, सिंगल, बरोबर आहे. आणि जेव्हाही सारखे साईन असतात तेव्हा तेच काय असते, त्याचा रिझल्ट असते. उदाहरणार्थ हे पाठ करायचं काम नाही, हे आपल्याला समजायचं आहे. मी एक फक्त कुठला तरी एक टॉपिक घेतला ज्याने आपल्याला ते समजेल की वेळेचं नियोजन कसं करायचं. मग आता याच्यातल्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या, लक्ष द्या. एक एक पहिलं काय आहे, रिपीट झाला तर कट, रिपीट झाला तर कट, बरोबरचं साईन असलं तर कट. बस या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय, रिपीट झाला तर कट, बरोबरचं साईन आलं तर काय करायचं, कट करायचं. पहा प्रश्न मी तुम्हाला देतो. पी इज ग्रेटर ऑर इक्वल टू क्यू, क्यू मोठा आहे आर पेक्षा, आर बरोबर टी, आणि टी मोठा किंवा बरोबर आहे यू पेक्षा. हा प्रश्न दिला आणि आपल्याला पहिलं याच्यामधलं रिलेशन दिलं, पी मोठा आहे किंवा बरोबर आहे कशापेक्षा, यू पेक्षा. काय करायचं, पी पासून कुठे यायचं आहे, यू पर्यंत. पी पासून यू पर्यंत येताना कोण साईन भेटलं, ग्रेटर इक्वल टू, बरोबर आहे. नंतर काय आहे, ग्रेटर, नंतर इक्वल टू आणि ग्रेटर इक्वल टू. याच्यामध्ये जो रिपीट झाला तो काय करा, कट, बरोबरचं साईन, कट. मग एक ग्रेटर आणि एक ग्रेटर इक्वल टू, एक सिंगल एक डबल, रिझल्ट काय असतो, सिंगल. दिलेला काय, डबल आहे. म्हणजे याचा अर्थ पहिलं काय, चुकीचं आहे, बरोबर आहे. जे दिलेलं आहे ते काय आहे, चुकीचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला असे फक्त दोनच नियम लक्षात ठेवायचे, 5 मार्कासाठी विचारल्या जाते. मी रिपीट करतो, काय की जो बरोबरचं साईन आलं कट करायचं, सिंगल सिंगल असेल तर त्याचा रिझल्ट सिंगल, सिंगल डबल असेल तर त्याचा रिझल्ट काय असतो, सिंगल असतो. आणि तिसरा नियम काय आहे, जेव्हाही हे प्रश्न सॉल्व्ह करताना जर तुम्हाला कुठेही जर हे एकमेकांच्या विरुद्ध किंवा एकमेकांच्या बरोबर दिसले तर ते पाहायचं नाही, सरळ सरळ तो निष्कर्ष काय लिहायचा, चुकीचा. उदाहरणार्थ पुढचा प्रश्न पहा, बरोबर आहे. तुम्हाला दिलं ए हा मोठा आहे बी पेक्षा, बी बरोबर सी, सी लहान आहे डी पेक्षा, डी बरोबर ई, आणि ई मोठा किंवा बरोबर आहे एफ पेक्षा. तुम्हाला पहिला याच्यामधला निष्कर्ष दिला की ए मोठा आहे
एफ पेक्षा आणि दुसरा तुम्हाला याच्यामधला निष्कर्ष दिला की बी मोठा आहे किंवा बरोबर आहे ई पेक्षा. हे दोन प्रश्न तुम्हाला दिले. मग आता काय करायचं पहा. फक्त पाहायचं ए पासून एफ पर्यंत जाताना काय साईन भेटले. बरोबर आहे. आता ओरली कसं, कारण की कमी वेळामध्ये आपल्याला ते शिकायचं आहे. मी एक उदाहरण देत आहो पहा. मला समजलं हे एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांच्या समोर आले तर हे मला दिसले एकमेकांच्या कशा विरुद्ध आहेत. बरोबर आहे. हे एकमेकांच्या जर विरुद्ध आले कुठेही तर याचा अर्थ पहिला काय आहे, चुकीचा आहे. बी पासून ई पर्यंत जायचं आहे. मी बी पासून ई पर्यंत चाललो. बरोबर आहे. मग आता मला सांगा की इथं काय भेटलं. लक्ष द्या. बी पासून ई पर्यंत आलो, कोण भेटलं, बरोबर. बरोबर आहे. हे बरोबर साईन आलं. नंतर कोण आहे, लहान. आणि तिसरं काय आहे, बरोबर. बरोबरचं साईन काय करतो आपण, कट. तर याचा निष्कर्ष काय पाहिजे होता, बी लहान आहे कोणापेक्षा, ई पेक्षा. पण दिला काय, बी मोठा आहे किंवा बरोबर आहे ई पेक्षा. दोन्ही काय आहेत, चुकीचे आहेत. बरोबर आहे. दोन्ही काय आहेत, चुकीचे आहेत. 3 नियमांवर हे 5 मार्क आहेत. काय नियम आहेत, रिपीट झाला तर कट, बरोबर आला तर कट, किंवा एकमेकांच्या विरुद्ध किंवा समोरासमोर आले तर कट. मग हे जर तुम्हाला असे ट्रिक जर माहित असतील तर आपल्याला तो पेपर सॉल्व्ह करताना जे आहे ते आपल्याला मदत होईल. दुसरी यामधली महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा. जर हे 100 प्रश्न आहेत, बरोबर आहे, हे जर 100 प्रश्न आहेत तर मी तुम्हाला सांगतो, बरोबर आहे, हे मी फक्त प्रिकॉशन तुम्हाला सांगत आहे. काय करायचं ते आपण पाहत आहोत. ही चूक करू नका की हे 100 प्रश्न एक सोबतच येतील याची गॅरंटी नाही. 100 प्रश्न सोबत येतील म्हणजे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतेचे सरळ 100 प्रश्न येतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे ही चूक करू नका. कारण की आपल्याला मार्क जे आहे 200 गुण आहे आणि मिनिट जर 120 मिनिट आहे तर जो अनुभव मागचा आहे, टेट ज्यांनी तुम्हाला अनुभव जर पाहायचा असेल, बरोबर आहे, तर तुम्ही तर टेट कदाचित ही दिलेली नसेल, पण ज्यांनी टेट दिली त्यांना विचारा की काय त्याच्यामध्ये अडचण आली होती. बऱ्याच टेट दिलेल्या लोकांचा स्कोर 100 ते 110 इथपर्यंत जो आहे तो स्कोर आहे. कमी लोकांचा स्कोर 110च्या पुढे. त्याचं महत्वाचं कारण हे आहे, कारण सिलेबस जवळपास जो आहे पहिल्या घटकाचा तो आहे. त्याचं कारण हे होतं की त्यांना वेळ, बरोबर आहे, प्रश्न पाहायलाच नाही गेले, पूर्ण प्रश्न पाहायलाच गेले नाही 200. बरोबर आहे. मग त्याचं कारण काय होतं, त्याचं कारण होतं भाग 1, बरोबर आहे, ज्याच्यामध्ये 110 मार्काचं मॅथ्स रिझनिंग म्हणजे अभियोग्यता चाचणी 110 मार्काची होती. ती चूक आपल्याला इथं करायची नाही. मग काय करायचं आहे, जो प्रश्न तुमच्या समोर आला त्याला सॉल्व्ह करा. बरोबर आहे. एक तर तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल 2 गोष्टी असतील. एक, त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीतरी माहित असेल तर ते लॉजिक लावा, ते नॉलेज वापरा आणि प्रश्न सॉल्व्ह करा. दुसरं, की तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल काहीच माहित नाही, पण एक चूक करू नका की तो प्रश्न स्किप करू नका. कारण तुम्हाला तो वेळच भेटणार नाही पुन्हा त्या प्रश्नावर यायला. कारण 120 मिनिटांमध्ये ते नाही होत. मॅथ्स आणि रिझनिंगचे 100 प्रश्न सॉल्व्ह करून पुढचे 100 प्रश्न सॉल्व्ह करणं नाही होत. आणि जर त्यांनी मिक्स मध्ये प्रश्न दिले तर मग तर खूपच अडचण आहे. बरोबर आहे. मग ते काय होते, शेवटचा अनुभव आहे की ते प्रश्न तसेच राहतात. जे सॉल्व्ह केलेले नाही ते प्रश्न तसेच राहतात. वेळ कधी निघून जाते आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे ते प्रश्न तसे राहिल्यापेक्षा तुम्हाला जो प्रश्न समोर आला तो सॉल्व्ह करा, त्याला मागे ठेवू नका. बरोबर आहे. आपल्याला 3 तास आहे आणि आपल्याला 200 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, तर मग आपण त्याला पाहू शकतो किती प्रश्न माझे राहिले. बरोबर आहे. मला समजेल की हे एवढे प्रश्न राहिले. तर त्याच्यामुळे ही चूक करू नका. जो प्रश्न आला तो सॉल्व्ह करा. बरोबर आहे. जे लॉजिक लागत असेल, जे नॉलेज तुमच्याजवळ आहे त्याच्यानुसार तो प्रश्न सॉल्व्ह करा. प्रश्न मागे ठेवू नका. बरोबर आहे. ज्याचा तो प्रश्न मागे राहिला तो मागेच राहील, कारण की वेळ आपल्याजवळ कमी आहे. तर हा एक काळजी घ्या की जो प्रश्न तुमच्या समोर आला त्याला सॉल्व्ह करा. बरोबर आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये ते समजेल की किती प्रश्न आपले सॉल्व्ह करायचे राहिले. ते कॅल्क्युलेशन करण्यामध्ये जो वेळ जातो, बरोबर आहे, तो वेळ निरर्थक आहे. दुसरी गोष्ट, एक्झाम जर आपली ऑनलाईन आहे, बरोबर आहे, एक्झाम जर ऑनलाईन आहे तर सर्वात महत्वाचं तुम्हाला त्याची सवय आहे का, पहिली गोष्ट. कारण माऊस हँडल करण्यामध्ये जे सेकंद आपले लागतात हे खूप मायक्रो सेकंद मधली ही गोष्ट असते, पण ती महत्वाची आहे. माऊस आपल्याला कसा हँडल करायचा, बरोबर आहे,
आणि स्क्रोल करताना आपल्याला काही पॅसेज असते किंवा काही गणित असते, ते स्क्रोल करताना आपल्याला वेळ लागतो. जेवढा आपल्याला वाटते की फक्त प्रश्न सॉल्व्ह करतानाच वेळ लागेल, ती गोष्ट तशी नसते. त्याला ऑनलाईन पेपर सॉल्व्ह करताना इतरही वेळ आपल्याला त्या ठिकाणी काउंट करायचा असते. त्यामुळे महत्वाचं हे आहे की जो प्रश्न समोर आला तो सॉल्व्ह करायचा. एक तुम्हाला त्या प्रश्नाचं माहित आहे तर त्याला प्रयत्न करा, नसेल तर जे तुम्हाला लॉजिक तुमचं लागेल त्याच्यानुसार तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. जर तुम्ही विचारलं तर हे 100 प्रश्न तुम्ही कसे सॉल्व्ह करता याच्यावर डिसाइडिंग राहील की तुमचा पुढचा रिझल्ट जो आहे तो किती मार्क तुम्हाला मिळतील. त्यामुळे या 100 प्रश्नावरच तुम्हाला पहिले तर लक्ष केंद्रित करावं लागेल, कारण इतर जे 100 प्रश्न आहेत त्याला फक्त वाचायचं आहे. दुसरी गोष्ट त्या क्षेत्रामधले आपण असल्यामुळे आपल्याला त्याचं काही ना काही लॉजिक माहिती असेल तर आपण उत्तर त्याचं देऊ शकतो. तर महत्वाचं हे आहे की हे 100 प्रश्न हाताळताना प्रिकॉशन घ्यायची, बरोबर आहे. तर पहिली गोष्ट काय, जो प्रश्न आला त्याला सॉल्व्ह करा, बरोबर आहे. दुसरी, एका प्रश्नावर जास्त वेळ देऊ नका, कारण की असं होऊ शकेल 100 पैकी तुमचे सगळेच प्रश्न ओळखीचे असं होणार नाही. जो प्रश्न तुम्हाला समजला की हा ओळखीचा नाही, याच्या आपल्याला कधीही वाचलेला नाही, हा टाईप मला माहित नाही, पण तुम्हाला त्याच्यावर जास्त वेळ देऊ नका, कारण की आपल्याजवळ वेळ कमी आहे. तर जे तुम्हाला वाटेल या प्रश्नाचं उत्तर आहे ते प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि पुढे चालायचं. कारण याच्यामध्ये असं नाही झालं पाहिजे की तुमचे जे प्रश्न येणारे आहेत तेही प्रश्न सॉल्व्ह करायचे राहून गेले, बरोबर आहे. त्याच्यामुळे जो सिक्वेन्स आला, जे प्रश्न आले ते समोर घ्यायचे आणि त्याला सॉल्व्ह करायचं. मग आता याला डिपेंड आहे किंवा तुम्ही अगोदर त्याचा किती स्टडी केलेला आहे. जर केलेला नसेल तर आता पॅनिक होऊ नका. जर आपली उद्या एक्झाम आहे तर महत्वाचं काय आहे की आता पॅनिक होऊ नका. जे झालं आहे, जे दिवस गेले आहे, जे प्लॅनिंग आपलं होतं ते प्लॅनिंग नाही झालं, बरोबर आहे, तर पॅनिक होऊ नका. आता आपल्याला हा विचार करायचा की पुढे काय. जे झालं ते झालं, आता पुढे एक्झाम आहे, एक्झामला आपल्याला फेस करायचं आहे. त्यासाठी आपला पॉझिटिव्ह माइंडसेट असणं आवश्यक आहे. फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट असून फायदा नाही. प्रश्न हँडल करताना आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायच्या ते आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याच्यामुळे जो प्रश्न आला तो सॉल्व्ह करायचा. प्रश्न ओळखीचा असेल नसेल, बरोबर आहे, आता नाही आहे तर मग बसता का की राहू द्या मी एक्झाम देत नाही, नाही तसं होणार नाही. तर तुम्हाला प्रश्न दिसला तो सॉल्व्ह करायचा, पुढच्या प्रश्नावर तुम्हाला जायचं आहे. तर ही एक प्रिकॉशन तुम्हाला घ्यायची. दुसरं यामध्ये महत्वाचं काय आहे की आपल्याला काय करू नये, बरोबर आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. पहिली गोष्ट तर तुम्हाला सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे जर असतील, प्रश्न जर सगळे पाहायचे असतील, त्याचे उत्तर द्यायचे असतील, तर तुम्हाला प्रश्न एका प्रश्नाला जास्त वेळ देऊ नका, ही पहिली गोष्ट. दुसरं, तुम्हाला जर एखादा कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न आला, बरोबर आहे, उदाहरणार्थ एखादा प्रश्न आला, काहीतरी किचकट प्रश्न आला, बरोबर आहे. पहा, उदाहरणार्थ आपल्याला एक प्रश्न दिला 7, बरोबर आहे, नंतर दिला 11, बरोबर आहे, प्रश्न दिला पुढे 18, पुढे दिलं 13, 17, 30 आणि आपल्याला दिलं प्रश्नचिन्ह पुढे काय आहे, बरोबर आहे. आता ही आहे आपल्याला नंबर सिरीज आली. काय करसाल सांगा याच्यामध्ये, बरोबर आहे. 7, 11, 18 या दोघांची बेरीज आहे. 7, 11 बेरीज किती आली 18, 13, 17 बेरीज किती आली 30. पुढे काय घेसाल, 7 का बरं घेतला आणि 11 का बरं घेतला, बरोबर आहे. इथं 13 घेतला आणि 17 का बरं घेतला. पुढच्या संख्या कोणत्या येतील, बरोबर आहे. मग आता 7 आणि 4 11, लॉजिक असं लावू शकतो आपण, 7 आणि 4 11, 11 आणि 7, बरोबर आहे 18, असं लॉजिक काहीतरी आपण लावू. पुन्हा 18 वजा 5, 13 अधिक 4 17, बरोबर आहे 17 आणि इथं किती आले अधिक 13. मग आता इथं काय करायचं, लॉजिक लागत नाहीये. हे माहीतच पाहिजे की ह्या दोन मूळ संख्या आहे, या दोन मूळ संख्यांची बेरीज आहे, नंतर ह्या दोन मूळ संख्या यांची बेरीज आहे. तर पुढच्या येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज पाहिजे, पण इथं एकच प्रश्नचिन्ह आहे, तर 17 नंतर येणारी मूळ संख्या पाहिजे. आपल्याला लॉजिक आपण आता याला जर समजा तुम्हाला हा प्रश्न फसला तर तुम्ही याला निश्चित 2-3 मिनिट लावसाल विचार करण्यामध्ये, बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय असते की एक इगो असते, बरोबर आहे की हा तुम्ही समजा नंबर सिरीजची प्रॅक्टिस केली आहे, नंबर सिरीज कशी येत नाही, मी तयारी केली आहे कसा येत नाही, पण परीक्षेमध्ये तो नाही आला तर त्याला काहीच उपाय नाही, कारण त्या मिनिटामध्ये आपल्याला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर एका प्रश्नाला जास्त वेळ आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा नाही आहे, बरोबर आहे. हे पहिली प्रिकॉशन तुम्हाला घ्यायची आहे. दुसरं, कारण केंद्र प्रमुख पदाची ही परीक्षा आहे,
जेवढेही लोक ही परीक्षा देणार आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की जॉब करून बरोबर आहे आपली जी कंटिन्यू आपलं काम आहे ते करून तयारी करणारे याच्यामधले बरेचसे लोक आहेत. मग आता सगळ्यांना सारखा वेळ मिळाला, सगळ्यांनाच कामं आहेत, आपापल्या जॉब मधून ज्यांना ज्यांना जो जो वेळ मिळाला त्या प्रत्येकानेही त्या प्रकारे तयारी केलेली आहे. फॅमिली वगैरे हे सगळं जे आहे ते प्रत्येकाचं आहे आणि ती सगळ्या गोष्टी सगळ्या बाबींचा विचार करून प्रत्येकाने ती तयारी केलेली आहे. मग सगळ्यांसाठी ही गोष्ट जर कॉमन आहे तर मग रिझल्ट कोणाचा येईल, तर जो याच्यामध्ये स्मार्ट वर्क करेल बरोबर आहे त्याचा याच्यामध्ये रिझल्ट येईल. आता स्मार्ट वर्क नेमकं काय आहे बरोबर आहे. स्मार्ट वर्क हे की पहिले तर तुम्हाला वेळ वाचवायची आहे, दुसरी गोष्ट बरोबर आहे तुम्हाला असं होईल कारण हे पॅटर्न वेगळा आहे की तुम्हाला एखादा पहिले 4-5 प्रश्न एकही ओळखीचा नाही बरोबर आहे, तुम्ही सॉल्व्ह केले, प्रश्न सॉल्व्ह करायला सुरू केले, पहिला आला नाही, दुसरा आला नाही, तिसरा आला नाही, चौथाही आला नाही, मग ओळखीचा प्रश्न नाही आला तर तुम्ही काय होसाल, पॅनिक होसाल बरोबर आहे की अरे हे एक्झाम आपली जी आहे ते कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये चांगले मार्क मिळणार नाही, स्किप करा बरोबर आहे. पुढचे 10 प्रश्न घ्या, ते 10 प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पण इथं विचार करायला वेळ नाही, तुम्हाला रिलॅक्स व्हायला वेळ नाही, जो प्रश्न आला तो तुम्हाला पुढे त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. मग आता केंद्रप्रमुख ही जर परीक्षा आहे तर या परीक्षेचे महत्वाचे मुद्दे एक लक्षात ठेवा. पहिली गोष्ट काय करायचं आहे की तुम्हाला सगळं विसरून तुम्ही जर या माइंडसेटने पेपरला गेले की सगळं प्लॅनिंग आपलं झालेलं होतं त्याच्यामधलं काहीतरी विस्कटलं, मग एवढा अभ्यास आपला झाला नाही, आता आपण पेपरला जात आहोत बरोबर आहे. आणि माझं म्हणणं आहे की या प्लॅनिंग नका जाऊ की ठीक आहे चला जाऊन पाहू, देऊन तर पाहू पेपर काय आहे कसा आहे, या माइंडसेटने जाऊ नका. चालले आहे जर तुम्ही इतक्या दुरून कोणत्या तरी सेंटरवर जाणार आहे, एवढी मेहनत तुम्ही घेणार आहे, त्या सेंटरवर तुम्ही पोहोचणार आहे बरोबर आहे. मग त्या सेंटरवर पोहोचल्यानंतर तुम्ही तिथं 2 तास बसणार आहे, तो पेपर देणार आहे, तर सहज म्हणून त्या पेपरला पाहू नका बरोबर आहे. प्रयत्न करा की त्या 2 तासामध्ये जेवढी तुमची तर्कशक्ती आहे, जेवढे लॉजिक आहे बरोबर आहे, जे तुम्ही आतापर्यंत शिकले त्या सगळ्यांचा उपयोग करून तो पेपर देण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे. आणि प्रॅक्टिकली हे शक्य आहे कारण की आपण जर त्या क्षेत्रामध्ये आहे, त्या क्षेत्रातला जर हा पेपर आहे तर मला असं वाटते ते शक्य आहे. आता टेक्निकल गोष्टीवर जास्त विचार करून कोणते टॉपिक आहे आणि किती आपला अभ्यास झालेला आहे तो विचार करण्यापेक्षा मला असं वाटते की एक गोष्ट जे सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवा, जो प्रश्न आला तो प्रश्न सॉल्व्ह करा, प्रश्न मागे ठेवू नका आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्हाला त्या पेपरची तयारी करायची आहे. जर पेपरला 2 महिने असते किंवा 1 महिना जरी वेळ असता तर मग आपण चर्चा केली असती की कोणते टॉपिक आहे, त्याला कसा अभ्यास करायला पाहिजे. आता सध्या ती वेळ नाही कारण की आपल्याला उद्या आणि परवा ते पेपर आहे, तर सर्वांना आपण पाहिलं की अंदाजित आपण काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे बरोबर आहे. महत्वाचं काय पहा, वेळेचे नियोजन. कठीण प्रश्नांवर वेळ घालवू नका, सोपे प्रश्न आधी सॉल्व्ह करा बरोबर आहे. प्रश्न कठीण आला जास्त वेळ त्याच्यावर देऊ नका, जो प्रश्न सोपी वाटला त्याच्यावरही वेळ घालवू नका. जर माहित आहे की हा सोपी याचं हे उत्तर आहे तर लगेच त्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचं वाचन, प्रत्येक प्रश्न आणि पर्याय शांतपणे आणि काळजीपूर्वक वाचा बरोबर आहे. कारण की याच्यामध्ये महत्वाचं काय असेल की ऑप्शन बरोबर आहे. 2 टाईप असतात पहा स्पर्धा परीक्षेमध्ये, एक की प्रश्न कठीण आला, दुसरं ऑप्शन कठीण आले बरोबर आहे. मग आता एक की उदाहरणार्थ पहा, मी एक साधं उदाहरण सांगतो की तुम्हाला जर या ठिकाणी अशा प्रकारे एखादा प्रश्न दिला तर मग काय उत्तर येईल पहा बरोबर आहे. आपल्याला दिलं 9 सहसंबंध अॅनालॉजीचा तुम्हाला प्रश्न आला बरोबर आहे 81, आपल्याला विचारलं 10 बरोबर आहे, प्रश्न चिन्ह दिला. मग पहिलं ऑप्शन बरोबर आहे आपल्याला दिलं 85, दुसरं ऑप्शन आपल्याला दिलं 87, तिसरं ऑप्शन आपल्याला दिलं 99 आणि चौथं ऑप्शन आपल्याला दिलं 90. मग आता काही लोकांना काय वाटेल 9 आणि 81 दिसल्याबरोबर डायरेक्ट लॉजिक लागला हा 9चा वर्ग आहे. 9चा वर्ग किती आहे 81, 10चा वर्ग किती आहे 100 बरोबर आहे. पाहिले ऑप्शन, अरे 100 नाही आहे ऑप्शन मध्ये. मग आपल्याला हे लॉजिक लागलं पाहिजे की नम किती 81 बरोबर आहे. जर 9 ने गुणलं तर 9 ने गुणून पहा, 10 नम किती 90 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी असेल.
मी हा एकदम इतका साधा प्रश्न परीक्षेमध्ये येणार नाही, मी एक उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रश्न आपल्याला शांतपणे आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे, बरोबर आहे. आणि महत्वाचं, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा, बरोबर आहे. आणि जर समजा तुम्ही पेपरच्या अगोदरच जर म्हटलं की हा पेपर मी सहज देणार आहे, माझा काही अभ्यास झाला नाही, मी पेपरला जाणार आहे, बरोबर आहे, तर हे त्याच्यापेक्षा पेपरला जाऊच नका, बरोबर आहे. तुम्ही जर पहिलेच म्हटले की मी लढाई हरणार आहे, बरोबर आहे, तर मग फॉर्मॅलिटी कशाला, की बा तिथं जाऊन तलवार फक्त नेऊन दाखवसाल आणि परत येसाल, तर जाऊच नका परीक्षेला, बरोबर आहे. तर जे जात आहे, एवढ्या दूर आपण जातो, सेंटरवर जात आहोत, तर तो पेपर त्या 2 तासामध्ये किमान जर तुम्ही तो सिरियस प्रयत्न केला, बरोबर आहे, त्याला थोडस लॉजिकल प्रश्नांना घेतलं, कदाचित आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात, बरोबर आहे. हे जर सगळं तुम्ही केलं, निश्चितच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकते. आणि हे जर मिळालं तर निश्चित तुम्हाला जे तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. आणि जी परीक्षा आहे, परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा, बरोबर आहे. निश्चितच जर तुम्ही आत्मविश्वासाने पेपर दिला, निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. सर्वांना एक्झामसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद.